कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र काही गावगुंडांनी खोक्या भोसलेचं वन विभागानं पाडलेलं घर सुद्धा जाळलंय। तसंच मारहाण केल्याचाही आरोप कुटुंबातील महिलांनी केला आहे। सायरा मला माहित नाही कोण तोंड बांधलेलं होते सर। 20-25 जण होते सर। किती लोक आले? 20-25 जण होते सर। वन विभागानं बुलडोझर लावून खोक्या भोसलेचं घर पाडलं आणि रात्रीच अज्ञात टोळक्यांनी पाडलेल्या घराला आग लावली। तोंडावर कपडा बांधून आलेल्या 20-25 जणांनी अचानक हल्ला केला आणि पडलेलं घरही जाळलं। या मारहाणीत खोक्या भोसलेच्या बहिणीला दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी झालेल्या खोक्या भोसलेच्या बहिणीला आणि लहान मुलींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। सायरा मला माहित नाही कोण तोंड बांधलेलं होते सर। 20-25 जण होते सर। 20-25 जण होते सर। पाडलेल्या घराला गावगुंडांनी आग लावली। त्यात पाळीव कोंबड्या आणि बदकही जळाल्याचा आरोप खोक्या भोसलेच्या नातेवाईकांनी केलाय। त्याची तक्रार खोक्या भोसलेच्या बहिणीनं शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे। त्याला तिकडून कुडून परग्रामातून धरून आणलंय आणि त्याचा जो तपास होईल तो पोलिसांकडे होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होते पुढे पाहू। पण शिवाच्या मुलींवरती लहान मुलीवरती अन्याय झाला। शियाडा गाई कळड भटका सन्नाक मुर्ग्या अशा जी प्राणी पाळलेले होते त्या प्राणीवर जो अन्याय झालेला आहे सर, तर ह्यो आम्ही तर नाही पण सरकारने याला कधीच माफ करू नये। आणि ते कोण गावगुंड लोक आहेत त्या गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला लहान मुलीवरती ते जी दवाखान्यात ॲडमिट आहे त्याची कठोरात कठोर त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा सर। एक राजीनामा घेतला म्हणून एवढे राख, पण ज्यांनी केलंय त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जा ना। या गरिबांचा बळी देऊन काय होणार आहे? एक माणूस आहे पण त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास, हे कुणाला बरं वाटन? मानवता म्हणून कुणाला बरं वाटन? हे मुक जनावर जाळून टाकलंय हो। म्हणजे काय करायला निघालात तुम्ही? जाळून टाकलंय, सगळे जनावर जाळले, गाय मुकलून रडते। 3 महिला तिकडे पडल्या, तर फार दे म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही तुमच्या राजकारणासाठी? कळत नाही? लहान लेकरू बी सांगेन की राजकारणाचा बळी आहे। राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना वेटेच धरणार? दुर्दैव आहे, निषेधार्ह, यांना वाचवावं लागेल। महिलांवरती जिथं पुढे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पीडितांना राहील। ज्या पद्धतीनं खोक्या भोसलेचं घर राख करण्यात आलं त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही संताप व्यक्त केला आहे। कायद्याच्या बाहेर जाऊन शिक्षा देणं हा जंगलराज असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे। असं आहे की सतीश भोसलेने चूक केली आहे, मान्य आहे, त्याला सजा झाली पाहिजे हे मान्य आहे, पण आउट ऑफ कोर्ट सजा देणं ही नवीन जी पद्धत सुरू झाली आहे ही महाराष्ट्राला घातक आहे। एखाद्याने खून केला म्हणून जाऊन त्याच्या घरच्यांचे खून करायचे असा जर कायदा आपण प्रस्थापित करणार असो तर हा जंगलराज होईल। त्याच्या बहिणींचा काय दोष? त्याने गुन्हा केलाय, त्याला सजा कोर्ट देईल। आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सजा सुनवू ही जी रॉबिनहूड परंपरा सुरू करण्याचा जो प्रयत्न सुरू झालाय हा अत्यंत धोकादायक आहे। उद्या आज हे तुमच्या त्याच्यावर आलंय, उद्या हे तुमच्यावर येईल। तर ज्या पद्धतीनं खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवला तसाच बुलडोझर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि चाटेच्या घरावर चालवणार का असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। आरोपीच्या घरावर नक्कीच बुलडोझर चालवा, मग कराडच्या घरावर का नाही? मग सुदर्शन घुळेच्या घरावर का नाही? चाटेच्या घरावर का नाही? सतीश भोसलेच्या घरावर एका घरावर बुलडोझर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं। ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्या आहेत, गुन्हे केले आहेत, त्याची त्याला शिक्षा द्या। पण घरच्यांनी काय वाईट केलं? त्याच्या बायकोनी, मुलांनी, त्यांचं काय त्याच्यात हे आहे? त्याचं जे बुलडोज केलं मला बिलकुल आवडलं नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही। तुम्ही त्याच्या चुकांची त्याला शिक्षा द्या, पण कोणाचं घर असं बुलडोज करणं मला बिलकुल आवडलं नाही। वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं ते बघून। इकडे प्रयागराजमध्ये अटक करून खोक्या भोसलेला शिरूर कासारमध्ये आणलं आणि कोर्टात हजर केलं।
शिरूर कासारच्या दिवाणी फौजदारी न्यायालयानं खोक्या भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सतीश भोसलेवरती खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सतीश भोसले त्या स्पॉटवर नव्हता. सतीश भोसलेंनी त्या जे हे आहेत फिर्यादी आहेत त्यांना ऑलरेडी दवाखान्यामध्ये नेलेलं आहे आणि ढाकणे हॉस्पिटल आहे शिरूरचं, त्या ढाकणे हॉस्पिटलचे CCTV वगैरे जर तपासले तर ते सगळं लक्षात येईल ना. ते तर CCTVमध्ये पूर्ण आलेलं आहे. त्यांनी स्वतः दवाखान्यात नेलेलं आहे आणि स्वतःच्या पुतणीला आजार म्हणजे गंभीर दुखापत असताना सुद्धा त्यांना न नेता यांना दवाखान्यात नेलेलं आहे. या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती आहे सर. बीड जिल्ह्यामध्ये सध्या जे 2-4 महिन्यापासून जे दूषित वातावरण झालेलं आहे आणि त्या दूषित वातावरणाचा हा खोक्या 100% बळी आहे, त्यात काही वाद नाही. ढाकणे पिता पुत्राला मारहाणीच्या आरोपात खोक्या भोसलेला अटक झाली आहे. हरिणाला पकडण्यास विरोध केल्यानं मारहाण केल्याचा आरोप ढाकणे पिता पुत्रांचा आहे. पण मारहाणीसह वन्य प्राण्यांच्या शिकारीचा आरोप आणि घरात वन्य प्राण्यांचं मांसही मिळालं होतं, तेही गुन्हे खोक्यावर दाखल आहेत. त्यामुळे एक प्रकरणात खोक्या भोसलेची कसून चौकशी होईल. पण त्याचवेळी वनविभागानं पाडलेलं घर पेटवून देणारे आणि महिला मुलांना मारहाण करणाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणी खोक्या भोसलेच्या कुटुंबियांनी केली आहे. दत्ता कनावटेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.